नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज मी आलो आहे ठाण्यातील चेकनाका परिसरामध्ये। तर मित्रांनो, या रायलादेवी तलावाच्या बाजूला श्री स्वामी समर्थ मठ आणि साईबाबाचं मंदिराची स्थापना केलेली आहे। तर चला, आज मी दर्शनासाठी आलेलो आहे। तर बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर असं मंदिर स्थापन केलेलं आहे या ठिकाणी। श्री स्वामी समर्थ श्री साईनाथाय नमः चेकनाका टेम्पो असोसिएशन। बाजूला हातपाय धुण्याची सोय केलेली आहे। सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो। साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। रायलादेवी तलाव। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दर्शन करून झाले, खूप छान दर्शन झाले आणि मन एकदम प्रसन्न झाले। आणि इकडचा आजूबाजूचा परिसर पण एकदम शांत आहे। बाजूला रायलादेवी तलाव सुद्धा आहे। या मंदिराची स्थापना 26 डिसेंबर 2024ला झाली। तर तुम्ही अजून आला नसाल तर एकदा नक्की या, दर्शन घ्या, तुम्हाला पण खूप छान वाटेल। या मंदिरात तुम्हाला जपमाळ सुद्धा ठेवलेले आहे। जर तुम्हाला जप करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं करू शकता। मंदिराची लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर बघू शकता, मंदिराच्याच बाहेर एक भव्य असं वडाचं झाड आहे आणि इथंच बाजूला आहे रायलादेवी तलाव। तर चला, एक राऊंड इथं सुद्धा मारून येऊया। तर कसं वाटलं तुम्हाला आजचं मंदिर? दर्शन घेतलं सर्वांनी? चालण्यासाठी केलंय, पण अजून मला वाटतं ठेवलं पोहायचं बाकी आहे। खूप छान आहे। सध्या तरी आतमध्ये येण्याची एंट्री ही मंदिराच्या इथूनच आहे, बाजूने। मेन एंट्री अजून चालू नाही केली। आणि मंदिर हे रायलादेवी प्रभाग समितीच्या मागेच आहे आणि प्रभाग समितीच्या बाजूला राधाकृष्ण हॉटेल आहे। लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, एकदा नक्की या, व्हिजिट करा, दर्शन घ्या। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री साईनाथ महाराज की जय। 1998 स्थापना। सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो। अलख निरंजन। मंदिराच्या समोरच आहे एक शिवलिंग।
हर हर महादेव. मित्रांनो, या ठिकाणी आहे ओम सद्गुरू चैतन्य कानिफनाथ महाराजांचं मंदिर आणि पुढेच आहे श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबांचं मंदिर. तर मागेच आहे, आलात तर तुम्ही दर्शन घ्या. तर चला आता मी चाललो आहे घरी. दर्शन घेऊन झालं आहे, खूप छान दर्शन झालं. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर मित्रांनो, ही बघा, ही आहे राहिल्यादेवी प्रभाग समिती आणि हे आहे राधाकृष्ण हॉटेल आणि इथूनच मंदिरात आत जाण्यासाठी रस्ता आहे. तर चला मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल लवकर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.